मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. जुलै महिन्याचा 24वा हप्ता अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, नुकत्याच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी लाडक्या बहिणीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ही माहिती सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. लाडक्या बहिणींनो, तुम्हा सगळ्यांना ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींना जून महिन्यापर्यंतचे हप्ते मिळालेले असतील आणि काही सोशल मीडियावर अशी न्यूज आलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर याचविषयी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि विकसित योजना आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. तर ही अशीच यशस्वीरित्या सुरू राहावी यासाठी आदिती तटकरेताई यांनी माहिती दिलेली आहे की महिला व बाल विकास कार्यालयातर्फे आणि सामाजिक न्याय विकास विभागातर्फे जो काही निधीचा वाटप लाडक्या बहिणींना होतो तो असाच नियमित आणि सुरळीत सुरू राहावा. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, अशाच प्रकारे नियमित सुरू राहील. कारण काही माध्यमातून माहिती प्रसारित होत आहे की लाडकी बहीण योजना ही बंद व्हावी, कारण या योजनेमुळे महाराष्ट्रातील आर्थिक तिजोरीवर ताण पडताना दिसत आहे असं काही माध्यमांतून माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याचंच सडेतोड उत्तर इथे आदिती तटकरेताई यांनी दिलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही. ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना अशाच प्रकारे नियमित हप्ता सुरू राहील. तर लाडक्या बहिणींनो, अजिबात काळजी करू नका. जेव्हा ही बातमी बऱ्याच लाडक्या बहिणींनी बघितली तेव्हा कमेंटमध्ये त्यांनी विचारले की खरंच ही योजना बंद होणार आहे का? तर सध्या तरी ही योजना बंद होणार नाही. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना असा सुरळीत हप्ता सुरू राहील. लवकरच तुम्हाला आता जुलै महिन्याचे 1500 रुपयेसुद्धा मिळणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे वितरणाची सुरुवात होईल. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता मिळाला आहे का आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहे? तुमची KYC झाली आहे का? त्याचप्रमाणे तुम्हाला नियमित लाभ मिळाला आहे का? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेताई यांना मी कळकळीची विनंती करत आहे की ITR फाईलची जी अट आहे ती कमी करण्यात यावी. सुरळीत चालू महिन्याच्या RTI विचारात घेण्यात यावा. त्याचप्रमाणे बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही ही गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लाडक्या बहिणीविषयी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करत चला. कुठले प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर खाली कमेंट करून नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तोपर्यंत धन्यवाद.